मला त्रास देण्यासाठी प्रचंड अशी फिल्डिंग लावली गेली होती. ती फिल्डिंग बाहेरूनच लावली गेलेली होती. 2 कैदी जे आहेत ते अतिशय डेंजर होते. त्यांची मी नावही सांगतो. एकाचं नाव आहे शिवतारे. तो शिरवळ पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर काहीतरी गुन्हे आहेत. आणि दुसरा आहे नाना, त्याला म्हणायचे धनाजी 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 त्यांचं आडनाव, धनाजी आडनाव मला आठवत नाही, पण त्याला नाना म्हणायचे. तर तो कराडमधला. तर हे दोन्हीच्या दोन्ही कैदी जे होते ते अट्टल गुन्हेगार आहेत. म्हणजे त्यांच्यावर मर्डर सारख्या भयानक केसेसमध्ये ते आतमध्ये आलेले आहेत. 3-4 वर्षापासून आतमध्येच सडतायत आणि अट्टल गुन्हेगार आहेत ते. आणि शरीर सुद्धा त्यांचं एकदम धिप्पाडच्या धिप्पाड दोघं होते. हे शिवतारे आणि नाना या दोघांना बाहेरून कुणीतरी फिडिंग केलेलं होतं तुषार खरातला त्रास देणं. लोकमान्य टिळक असे म्हणाले होते, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपल उचलणार नाही. त्यावेळी मला ह्या दोघांनी, शिवतारे आणि नाना ह्या दोघांनी प्रचंड शिव्या दिल्या. तर तो नाना बोलला की तुला बाहेर गेल्यानंतर सोडतच नाही, तुझी सुपारीच घेतो, तुला जीवेच मारून टाकतो. त्याच्यावर शिवतारे बोलला, बाहेर गेल्यानंतर नाही बोलला, मी तुम्हाला इथं आतमध्येच दाखवतो, तुम्हाला सोडतच नाही, काय व्हायचे ते होते. तर इतकी डेंजर धमकी दिली, म्हणजे मला जीवच मारून टाकायची धमकी दिली. तिथं तो नाना मला बोलला की आपण बाहेर भेटूच, तुझी सुपारीच घेतलेली आहे आणि बाहेर तुझा मी कार्यक्रम करतो. तिथं आला गायकवाड आणि मला बोलला, बाहेर आलो की तोडणार, तुम्हाला तोडणार, अशा पद्धतीचा तो गायकवाड बोललेला आहे. रहमतपूर पोलीस ठाण्यातली त्याची बहुधा केस आहे, त्याचे वडील पोलीस आहेत. म्हणजे ते मला त्रास देत असताना मी त्यांना महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे यांचं तत्वज्ञान सांगायचो. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गेले काही दिवसांपूर्वी तुरुंगात जाऊन आलेलो आहे आणि जवळपास 102 दिवस मी तुरुंगवास भोगलेला आहे. आणि या तुरुंगातील जे माझे अनुभव आहेत त्याची मी व्हिडिओ मालिका मी सुरू केलेली आहे. नरकातील काळे गोरे या नावाने मी आतापर्यंत 13 भाग मी प्रसिद्ध केलेले आहेत आणि हा 14वा भाग असेल. तर ह्या 14व्या भागात मी काही सिरियस गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मी तुम्हाला यापूर्वीच्या भागांमध्ये सांगितलेलं आहे की एकतर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले होते आणि मला प्रचंड त्रास देण्यात आलेला होता. मी यापूर्वी असंही सांगितलं होतं की मला तुरुंगात असताना अगदी धमक्या देणं, तुला जीवे मारण्याची सुपारी घेतो, तुला बाहेर गेल्यानंतर आम्ही सोडणार नाही, जिवंत सोडणार नाही, अशा पद्धतीच्या धमक्या देण्यात आलेल्या होत्या. त्या धमक्या सातारा जेलमधल्या काही अट्टल गुंड जे गंभीर गुन्ह्यामध्ये तिथं अटकेत आहेत, त्या सातारा जेलमधल्या लोकांनीही दिल्या होत्या आणि कोल्हापूरमधल्या लोकांनी म्हणजे कैद्यांनीही दिलेल्या होत्या. तर त्यातल्या सातारामधला जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. फार मजेशीर आणि संतापजनकही. मजेशीर म्हणजे ह्याच्यासाठी मजेशीर आहे की मी त्यांच्या धमक्यांना मी कसं नडलो, कशा पद्धतीने मी सामोरा गेलो, हे हे जे आहे ते अतिशय मजेशीर आहे. तर ते म्हणून मी या घटनेला मजेशीरही म्हणतो. आणि संतापजनक म्हणजे ही जी लोक आहेत जे एखाद्याच्या विरोधात षडयंत्र असतात, तर ते किती खालच्या पातळीला, किती गलिच्छ पातळीला जातात हे मला सांगायचं आहे, म्हणून ते संतापजनक सुद्धा आहे. तर तो सातारा जेलमध्ये मी 2 टप्प्यात होतो. म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला मला अरेस्ट करण्यात आलं त्यावेळी मी सातारा जेलमध्ये होतो आणि ज्यावेळी मी सुटायचे माझ्याशी शेवटचे जे साधारण 20 दिवस असतील त्यावेळी सुद्धा मी सातारा जेलमध्ये होतो. तर आणि मधला काळ मग मी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात होतो. जास्तीत जास्त दिवस मी कळंबा कारागृहामध्ये राहिलेलो होतो. तर कळंबा कारागृहात असताना माझ्यावर म्हणजे सातारमध्येच सुरुवात झाली होती. सातारमध्येच एकूण 3 खोटे गुन्हे दाखल झाले होते आणि मी लवकर सुटणार नाही असं शक्यता वाटली असेल किंवा काही कारणं असतील, अनेक कारणं असतील, मला माहित नाही. कदाचित दबाव बी टाकला असेल, वरून दबाव आला असेल वगैरे, असं काहीतरी झालं असेल. तर कुठल्या तरी कारणास्तव मला सातारमधून कोल्हापूरच्या कारागृहामध्ये स्थलांतरित करण्यात आलं होतं सुरुवातीच्या काळात. आणि ते साधारण 2-1 महिने, 2 ते 2.5 महिने मी कळंबा कारागृहामध्ये होतो आणि तिथून मी माझे तिन्ही जामीन एकामागोमाग एक जामीन मंजूर झाल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो होतो, मी सुटलो होतो. म्हणजे कायद्यानुसार जो कैदी आहे तो एकदा कारागृहाच्या बाहेर पडला तर त्याला ते स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. परंतु मी बाहेर पडल्यानंतर माझ्यावर 4थ्या केसमध्ये पुन्हा अरेस्ट झाली आणि हे नियमबाह्य आहे, हे चुकीचं आहे, बेकायदा आहे की तुम्ही एखाद्या कैद्याला सुटल्यानंतर, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी कारागृहातून बाहेर पाऊल टाकलं आणि तिथंच मला मसवड पोलीस ठाण्याच्या
पोलिसांनी अरेस्ट केले. अक्षय सोनवणे जे तिथले पोलीस अधिकारी आहेत, API हे मसवड पोलीस ठाण्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी त्यांची टीम पाठवलेली होती. त्या टीमने म्हणजे स्वतः अक्षय सोनवणे तिथं आलेले नव्हते, परंतु त्यांना हे कळायला पाहिजे की त्यांना न्यायालयाने परवानगी दिली होती की माझा ताबा घेण्याचा, म्हणजे मला आतून म्हणजे ज्यावेळी न्यायालय तुम्हाला परवानगी देतं की या आरोपीचा तुम्ही ताबा घेऊ शकता, तर मग त्या नियमानुसार त्या न्यायालयाच्या सूचनेनुसार त्यांनी मला आतूनच म्हणजे कारागृह प्रशासनाकडून सगळी प्रक्रिया, सगळे कागदोपत्री सोपस्कार पार पाडून मला ताब्यात घ्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. मला कारागृह प्रशासनाने अधिकृतरित्या मला बाहेर सोडलं होतं आणि बाहेर सोडल्यानंतर पोलिसांनी अनधिकृतरित्या बेकायदेशीरपणे मला अरेस्ट केले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे बेकायदा करताय. तुम्हाला म्हणजे खरं तर कारागृहात राहून राहून मला इतके नियम कायद्यांनी सांगितले होते, तर त्याच्यामुळे मला अगोदरच शक्यता होती की एकतर आतमध्येच अरेस्ट करणार हे मला माहित होतं, परंतु ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे मला फार आश्चर्य वाटलं होतं आणि मग त्यामुळे मला एक अंदाज होता की ते बाहेर मला पोलीस अरेस्ट करतील, परंतु ते चुकीचं करणार आहेत असं मला काय, जर पोलिसांनी असं अरेस्ट केलं तर ते चुकीचं असेल, मला असं आतल्या अभ्यासू कायद्यांनी मला सांगितलेलं होतं. त्यामुळे मी त्यांना तिथं समोर आलेल्याच पोलिसांना सांगितलं की तुम्ही हे बेकायदा करताय, पण त्यांनी काही ते ऐकलं नाही. मला अरेस्ट केल्यानंतर मग मी एकच दिवस फक्त पोलीस कस्टडीत होतो आणि नंतर जे न्यायाधीश आहेत, मी यापूर्वी हे सांगितलं की न्यायाधीशांनी मला म्हणजे ते केसच खोटी असल्यामुळे सकृतदर्शनी दिसत होते की केसमध्ये काही दम नाही, तर त्याच्यामुळे न्यायाधीशांनी मला एक दिवस सुद्धा पोलीस कस्टडी दिली नाही. ज्या दिवशी मला न्यायालयात हजर केलं तिथून लगेचच मला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तर आता मी जी कहाणी सांगणार आहे ती इथून पुढची आहे. त्याच्या अगोदरची ही फक्त मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. तर मला हे प्रेक्षकांना सांगायचे की मी कळंबा कारागृहात असताना आणि तिथून मला जर ताबा घेतला असता या प्रशासनाने, तर मला परत त्याच कारागृहामध्ये म्हणजे जसं न्यायालयाने मला लगेच एकच दिवसात न्यायालयीन कोठडी दिली. जर मला आतून ताब्यात घेण्यात आलं असतं तर मला परत कळंबा कारागृहामध्येच परत मला पोलिसांना सोडावं लागलं असतं. परंतु पोलिसांनी ते तसं केलं नाही. यामागे पोलिसांचा आणि एकूणच ज्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलेलं आहे, भाजप सरकार आहे, गृह खातं आहे, भाजपचे मंत्री आहेत, नेते आहेत, तर त्यांचा मोठा डाव होता, मोठं षडयंत्र होतं. म्हणून त्यांनी मला आतून ताबा घेतला नाही, त्यांनी बाहेरून ताबा घेतला आणि ते काय षडयंत्र होतं तर ते आता पुढं तुम्हाला मी सांगतो. तर मग न्यायालयाने जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली. मला त्यांनी अजिबात म्हणजे पोलिसांच्या कारवाईवर त्यांना संशय होता म्हणून मला एक दिवस सुद्धा पोलीस कोठडी दिली नाही. त्यांनी मला न्यायालयीन कोठडी दिली. खरं तर मी हे अक्षय सोनवणे आणि हे जे काही पोलीस मंडळ आहेत हे यांनी चुकीच्या पद्धतीने मला अरेस्ट केली याबाबत मी न्यायालयात लेखी तक्रार दिलेली आहे आणि त्याचा मी पाठपुरावा सुद्धा करणार आहे. कारण जर बेकायदा याच्यामध्ये त्यांनी मला माझ्या विरोधात षडयंत्र केलं नाही केलं हा मुद्दा वेगळा आहे, परंतु न्यायालयाने त्यांना मला ताबा घ्यायची परवानगी दिली होती, तर न्यायालयाच्या आदेशाचा यांनी अवमान केलेला आहे. एवढंच नाही तर बाहेरून अरेस्ट करता येत नाही. एकदा कैदी सुटला तर त्याला लगेच तिथं दारात अरेस्ट करता येत नाही. तिथंही पोलिसांनी ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. तर या संदर्भात मी फार सिरियस आहे आणि हे पोलिसांच्या या वर्तणुकीबाबत मी पाठपुरावा करणार आहे. तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. तर मग मला सातारा कारागृहामध्ये दाखल करण्यात आलं. मला वाटते त्यावेळी काहीतरी 27 वगैरे तारीख असेल, 27 मे वगैरे अशी तारीख असावी असा माझा अंदाज आहे. 27 मागे पुढे एखादा दुसरा दिवस असू शकतो. तर मग त्यावेळी मला कारागृहात सोडण्यात आलं. कारागृहामध्ये ज्यावेळी नवीन कैदी येतो, आता खरं तर मी जुना कैदी होतो, परंतु अगोदरच्या तिन्ही केसेसमधनं मला जामीन मिळालेला असल्यामुळे आणि मी बाहेर पडलो. मी रितसर माझी सुटका झालेली होती आणि नंतर मला अरेस्ट केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ही मी नवीन कैदी झालो. म्हणजे अगोदरचं जे काही माझे कागदपत्र मला जे काही कैदी नंबर वगैरे हे जे काही मिळालेले होतं ते सगळे आता ते जुन्या केसमध्ये म्हणजे माझ्या जुन्या कारावासात गेले आणि हा नवीन कारावास तयार झाला. त्यामुळे ज्यावेळी मी एंट्री केल्यानंतर कुठलाही नवीन कैदी येतो त्यावेळी त्याला क्वारंटाईन केलं जातं. क्वारंटाईन म्हणजे काय, तर एक पोलीस कोठडी आहे आणि तिथं जे नवीन येतात कैदी, नवीन आले की त्यांना त्या कोठडीमध्ये ठेवलं जातं आणि ते साधारण असे 10, 12, 13, 14, 15 किती असतात, म्हणजे कॅपॅसिटी ते जे 7-8 लोकांचीच आहे कोठडीची, परंतु
तिथं अगदी 14-14, 15-15 जणांपर्यंत कोंबलं जातं. आम्ही तसं राहिलेलो आहे. तर ह्यावेळी मात्र आम्ही 11 जण होतो. तर ते क्वारंटाईन साधारण 3, 4, 5, 7 दिवसापर्यंत केलं जातं. तर क्वारंटाईन का केलं जातं? तर ते हे काय कोरोनामधलं हे क्वारंटाईन नाही. तर हे कैदेतलं क्वारंटाईन आहे आणि ते ह्याच्यासाठी केलं जातं, की तिथे म्हणजे तुम्हाला 5-7 दिवस तिथं तुमचं निरीक्षण केलं जातं, की बाबा तुमचा अन्य कोणाशी वाद आहे का? अन्य कुणापासून तुम्हाला धोका आहे का? वगैरे अशा पद्धतीचं तुमचं निरीक्षण केलं जातं आणि मग त्याच्यानंतर ते 3, 4, 5 दिवस गेले, की मग ती रूम फोडली जाते. फोडली जाते म्हणजे ते कैदी आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी टाकलं जातं. तर त्या क्वारंटाईन मला मी साधारण 3 ते 4 दिवसच ह्या दुसऱ्या टप्प्यात 3 ते 4 दिवसच मी आणि माझ्यासोबतचे जे 10-11 जण होते, तर आम्ही क्वारंटाईन होतो. तर तिथं मला पहिल्यांदा एक गायकवाड नावाचा मुलगा भेटला. कैदी होता. त्याचं वय साधारण असेल 22-23 वर्ष. त्याच्याविषयी खरी तर त्याचा एक वेगळाच व्हिडिओ होईल. परंतु त्याच्या व्यक्तिगत मला जे त्याचं जे केस आणि ह्याच्या संदर्भात आता ह्या केसमध्ये बोलायचं नाही. मला फक्त जो मला त्रास कसा झाला ते मला तुम्हाला सांगायचे. तर खरं तर मी तिथं यापूर्वी त्या कैदेत राहून गेलेलो होतो. मला तिथं तिथले अधिकारी असतील, तिथले पोलिसांना बाबा म्हणतात. बाबा लोक असतील, कर्मचारी असतील, कैदी असतील, जवळ-जवळ सगळे जितका कैदी जुना तितके सगळे मला ओळखत होते आणि माझी प्रसारमाध्यमांनी विशेषतः पुढारी आणि लोकमत ह्या दैनिकांनी इतकी काही प्रसिद्धी केलेली होती. चॅनलवरही माझी प्रसिद्धी झालेली होती. त्यामुळे मला तिथं सगळे ओळखायचे. मी तिथं आल्यानंतर लोकांना कायद्यांना आश्चर्य वाटले, की "अरे परत तुम्ही कसे काय आला?" म्हणून असे माझे तिथं जास्तीत जास्त लोक हे सहानुभूतीदारच होते. माझ्याविषयी आदर व्यक्त करणारेच कैदी जास्त होते. परंतु ह्या दुसऱ्या टप्प्यात आणि पहिल्या टप्प्यात तर मी अगदी नवीन होतो. ह्या दुसऱ्या टप्प्यात तर मी सातारा आणि कोल्हापूर असं दोन्ही जेलचा अनुभव माझ्या गाठीशी होता. त्याच्यामुळे जेलमध्ये कसं राहायचं, कसं बोलायचं, कैदी कसे असतात, कैद्यांचे स्वभाव कसे असतात, ह्याचं माझं पुरतं ट्रेनिंग झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मी कारावासात कसं राहायचं हे बऱ्यापैकी शिकलेलो होतो. तिथल्या चांगल्या गोष्टी असतील, तिथल्या वाईट गोष्टी असतील, तर त्यांना कसं सामोरं जायचं हे मी चांगला शिकलेलो होतो. आणि पहिल्यांदा मी नवीन असतानाही मला तिथं काहीही त्रास झालेला नव्हता. कुठे? सातारा कारागृहामध्ये. परंतु दुसऱ्या वेळी जी एंट्री झाली, त्यावेळी मात्र मला त्रास देण्यासाठी प्रचंड अशी फिल्डिंग लावली गेली होती. ती फिल्डिंग बाहेरूनच लावली गेलेली होती. बाहेरून हे बघा कसं आहे, की जे कैदी आहेत त्यांना फोनची सुविधा असते. त्यामुळे बाहेर त्यांना संपर्क साधता येतो. बाहेरच्या लोकांनाही कायदेशी त्यांच्या नातेवाईकांमार्फत संपर्क साधता येतो. तर ह्या ज्या बाहेरच्या मंडळांनी जे भाजप सरकार आहे, हे षडयंत्र रचणारे जे कोणी लोक आहेत, आता मी नावं घ्यायची गरज नाही. नावही घेईन मी वेळ आल्यानंतर. आता तरी घ्यायची गरज नाही. तुम्हाला सगळं समजतंय म्हटल्यानंतर नाव कशाला घ्यायचं? तर ह्या बाहेरच्या मंडळींनी निरोप देऊन मला आतमध्ये कसा त्रास होईल याची तजवीज केलेली होती. तर जसं सांगितलं तसं ज्या क्वारंटाईनची जी रूम होती, खोली होती. क्वारंटाईनसाठी तिथं ज्या काही खोल्या आहेत, साधारण 15 खोल्या आहेत. तर त्याच्यामध्ये 13 आणि 14 नंबरची खोली ही क्वारंटाईनच्या कैद्यांसाठी असते. म्हणजे जे नवीन येतात कैदी ते तिथं 2, 3, 4, 5 दिवस राहतात आणि मग नंतर त्यांना दुसऱ्या खोल्यांमध्ये किंवा दुसऱ्या 2 बाराकींपैकी कुठेही त्यांना टाकलं जाऊ शकतं. तर मग मी 13 नंबरच्या खोलीमध्ये होतो, ह्या दुसऱ्या टप्प्यातल्या माझ्या कारावासात आणि त्यामध्ये तो गायकवाड नावाचा अल्लड असा तो पोरगा होता. परंतु त्याने मला दम द्यायला सुरुवात केली आणि तो जो दम द्यायचा प्रकार होता, तो बाहेरून इन्फ्लुअन्स केलेला होता त्याला कोणीतरी, हे लगेच मला जाणवत होतं. तो सरळ-सरळ मला म्हणायचा, की "काय हो खरात, तुम्ही आमच्या नेत्याविषयी असं बोलला, असं खोटं तुम्ही हे केलं, ते केलं." तर ते बालिश असल्यामुळे आणि हे मला एक अंदाजच होता, की काहीतरी ह्यांनी षडयंत्र रचलेलं आहे. त्याच्यामुळे समोरच्या लोकांशी कसं बोलायचं वगैरे हे मी ठरवलेलं होतं. मी तर त्याला ते तसं बोलल्यानंतर मी त्याला वारंवार सांगितलं, की "हे बाबा, ह्या विषयावर मला काहीही बोलायचं नाही." आणि ज्या लोकांशी माझं ट्युनिंग जुळायचं ना, त्यांच्याशी मात्र मी चांगल्या गप्पा मारायचो. तर तिथं मला एक इनामदार नावाचा एक कैदी भेटला होता. एक म्हणजे त्या रूममध्ये बरेच असे कैदी होते आणि सगळ्यांशी माझे चांगले संबंध होते. काही किरकोळ-किरकोळ जे काही वाईट गुन्हेगार आहेत त्यांच्याशी किरकोळ-किरकोळ थोडंसं हे व्हायचं. परंतु माझं वाचन, माझा अभ्यास याच्यामुळे कैद्यांना माझा स्वभाव आवडायचा, माझ्याशी गप्पा मारायचे. तर हा मात्र मला दम द्यायला लागला. काय दम द्यायला लागला, की तुम्ही आमच्या नेत्याच्या विरोधात असं केलं, तसं केलं. मी म्हटलं, "तू काय भाजपचा कार्यकर्ता आहेस का?" वगैरे. "नाही, नाही, मी नाही, पण मला जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मला असं सांगितलं, की त्याच नेत्याने तुषार खरातला मोठं केलंय आणि तुषार खरात त्याच्या विरोधात असं करतोय." अरे म्हटलं, "मला काय कोणी मोठं बिटं केलेलं नाही. तो नेता मी पत्रकारितेत मुंबईत पत्रकारिता अ, ज मुंबईतला मी पत्रकार आहे. मुंबईत मी माझ्या स्वबळावर
किंवा मुंबईतले माझे जे काही वरदहस्त असतील ते मुंबईतले आहेत. इकडचे सातारा किंवा मानखटाव मधला कुणीही माझा पत्रकारितेत पुढे जाण्यासाठी माझा कुणीही वरदहस्त नाही. आणि तू जे काय म्हणतोयस की तुषार खरातला मोठं करण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पत्रकार बनवण्यामध्ये ह्याच नेत्याने योगदान दिलेलं आहे. तर हे मला काही असलं भंपूक बोलू नको. त्या नेत्याचा आणि पत्रकारितेचा दुरान्वये संबंध नाही. त्याला पत्रकारितेत पूर्वी कुणी ओळखतही नव्हतं मुंबईतलं, त्याचा काही संबंध नाही. असलं काही बरळू नको. ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आला होता. बाकीचं त्याने राजकीय काय बोलायचे ते बोलू द्या. तर अशा पद्धती म्हणजे हे भाजपचे जे अंधभक्त आहेत ते कसा अपप्रचार करतात बघा. तर मी त्याला काय हे फार भाव दिला नाही. परंतु नंतर मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मात्र माझं आणि त्याचं चांगलं ट्युनिंग जुळलं आणि तो मला रिस्पेक्ट द्यायला लागला. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं मला प्रचंड पुस्तकं वाचायचा नाद होता. मी पुस्तकं प्रचंड वाचायचो आणि माझ्यामुळं तो पोरगा पुस्तक वाचायला लागला. रूममधले इतरही लोक वाचायला लागली. परंतु तो जो गायकवाड ज्याचा मी उल्लेख करतोय, जो मला दम देत होता, तो ही पुस्तकं वाचायला लागला. आणि किमान मी त्या क्वारंटाईनमध्ये असताना किमान तो 10, 15, 20 वेळा बोलला असेल की खरंच साहेब मी कधीच पुस्तकं वाचत नाही, पण तुमच्यामुळे मी पुस्तकं वाचायला लागलो. आणि माझ्या जर वडिलांना कळलं तर ते फार खुश होतील. म्हणजे त्याचे वडील जे आहेत ते पोलीस होते आणि ते वडील पोलीस असले तरी हा मात्र फारच उडाण टप्पू आणि अगदी त्याच्यावर मोका लागेल इतके इतके प्रचंड तो गुन्हे करतोय. तो स्वतःच मला म्हणला की पोलिसांनी मला दम दिलाय की परत जर गुन्हा काय केला तर तुझ्यावर मोकाच लागेल. तर अशा वृत्तीचा तो माणूस आहे. आणि तो स्वतःच सांगायचा की मी वडिलांना कसा त्रास देतोय वगैरे वगैरे. तर मग हा जो गायकवाड आहे तो मला हे फार आनंद वाटला की माझ्यामुळं तो पुस्तक वाचायला लागला. नंतर मग काही दिवसानंतर मग आमची रूम फोडली गेली. प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी टाकलं. मागच्या वेळी म्हणजे माझ्या पहिल्या टप्प्यातला जो सातारा कारागृहातला जो माझा कारावास होता, त्यावेळी मला 8 नंबरच्या बराकीमध्ये, म्हणजे तिथं 2 बराकी आहेत. त्याला ते जी वरची बराक आहे तिला 8 नंबरची बराक म्हटलं जातं. तिथं टाकलं होतं. त्यामुळे मला अपेक्षा होती की मला तिकडंच टाकलं जाईल, परंतु तसं काही झालं नाही. मला यावेळी आणि जी दुसरी जी बराक आहे मग किमान तिथं तरी टाकलं जाईल असं मला वाटलं होतं, पण तिथंही टाकलं नाही. मग मला टाकलं गेलं. मी 13 नंबरच्या खोलीत होतो क्वारंटाईनमध्ये आणि मग यावेळी मात्र मला त्यांनी 9 नंबर खोलीमध्ये टाकलं. 9 नंबर खोलीमध्ये मी तिथं गेलो. तर हा 9 नंबर खोलीमधला जो अनुभव आहे तो अतिशय भयानक आणि वाईट आहे. तर तिथं मला ज्यावेळी मी गेलो तर तिथं मी दोघांना तिथं त्या खोलीमध्ये टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये मी होतो आणि दुसरा एक कैदी होता. त्याचं नाव त्या कैद्याचं मला नाव आठवत नाही, परंतु त्याला पुष्पा म्हणायचे. म्हणजे पुष्पासारखे त्याचे केस होते म्हणून तो त्या पूर्ण याच्यामध्ये पुष्पा म्हणूनच तो फेमस होता. तर ह्या क्वारंटाईनमध्ये पुष्पा आणि मला, म्हणजे आम्ही जे क्वारंटाईनमध्ये होतो त्या क्वारंटाईनमधल्या पुष्पाला आणि मला त्या 9 नंबरच्या खोलीमध्ये टाकलं. त्या 9 नंबरच्या खोलीमध्ये यापूर्वीच साधारण 9 जण असतील आणि आम्हाला दोघांना टाकल्यामुळे झालो आम्ही 11 जण. 11 जण झाल्यानंतर ज्यावेळी रात्री साधारण 7च्या दरम्यान आम्हाला तिकडं त्या रूममध्ये टाकलं. तर त्या रूममध्ये हर तऱ्हेचे कैदी होते आणि त्याच्यामध्ये 2 कैदी जे आहेत ते अतिशय डेंजर होते. त्यांची मी नावही सांगतो. एकाचं नाव आहे शिवतारे, तो शिरवळ पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर काहीतरी गुन्हे आहेत. आणि दुसरा आहे नाना, त्याला म्हणायचे धनाजी त्यांचं आडनाव, धनाजी आडनाव मला आठवत नाही, पण त्याला नाना म्हणायचे. तर तो कराडमधला. तर हे दोन्हीच्या दोन्ही कैदी जे होते ते अट्टल गुन्हेगार आहेत. म्हणजे त्यांच्यावर मर्डर सारख्या भयानक केसेसमध्ये ते आतमध्ये आलेले आहेत. 3-4 वर्षापासून आतमध्येच सरतायत आणि अट्टल गुन्हेगार आहेत ते. आणि शरीर सुद्धा त्यांचं एकदम धिप्पाडच्या धिप्पाड दोघं होते. आता ह्यांनी काय केलेलं की तिथं त्या पूर्ण खोल्यांमध्ये स्वतःचं बस्तान बसवलेलं आणि हे दोघं आणि जे अन्य जी लोक होती त्यातले काही चांगलेच, परंतु त्यांच्या सोबत मिसळलेले असे 1-2-3 जण होते. एक सोन कांबळे नावाचा एक कैदी होता आणि दुसरं एक चांगला ग्रस्त होता. तर असे हे शिवतारे, नाना, हे 2 अट्टल आणि त्यांच्यासोबत हे बाकीचे एक 2-3 जणांनी त्या खोलीमधली जवळजवळ 70% जागा ते 5 जणच वापरायचे. माफ करा, 4 जणच वापरायचे. तर 4 जण हे 70% जागा त्या एकतर खोलीमध्ये, त्या कोठडीमध्ये प्रचंड कमी संख्या होती झोपायला. म्हणजे तुम्ही एका बाजूने, म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर व्यवस्थित त्या जमिनीवर टाकता येईल अशी इतकी जागा तिथं बिलकुलच नसायची. पण किमान एका बाजूवर, म्हणजे अशा आडव्या बाजूने तरी झोपता येईल एवढी सुद्धा तिथं जागा नसायची. आणि ह्या दोघांनी ते 60 ते 70% ही जागा व्यापलेली. आणि त्याच्यामुळे तिथं झोपायचा मोठाच प्रॉब्लेम होता. बाकीच्या सगळ्या कोठड्यांमध्ये काय की लोक एकमेकांना सांभाळून घ्यायचे. आणि मग तिथं गेल्यानंतर मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं ह्या दोघांनी की हे दोघं डायरेक्ट सांगायचे नाहीत, ते इतरांना कोणाला तरी सांगायला लावायचं. आणि दुर्दैवाने
आमच्याच भागातला, म्हणजे मी ज्या मानखटावमधनं येतो तर तिथं मायनीमधला सचिन पवार नावाचा अत्यंत बावळट आणि मूर्ख एक कैदी तिथं होता. काहीतरी चोऱ्या माऱ्याच्या प्रकरणात तिथं आला होता. नंतर त्याचा जामीनही झाला. नशीब जामीन झाला, बरं झालं तो गेला. तर तो त्या दोघांचा चमचा होता. तर मी तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी मला त्यांनी सांगितलं, भांडी घासा. भांडी कोणाची? तर सगळ्या 11 जणांची भांडी घासा असं मला सांगितलं. तर मी म्हटलं मी माझं भांडं मी घासेन माझं, आणि त्यात काय वाईट नाही. म्हणजे साने गुरुजींची पुस्तकं योगायोगाने हे ज्यावेळी मला दम द्यायचे त्यावेळी त्याच कालावधीमध्ये मी साने गुरुजींची पुस्तकं वाचलेली आणि महात्मा गांधीजींची पुस्तकं वाचली होती. आणि महात्मा गांधी जेलमध्ये कसे राहिले होते, साने गुरुजी जेलमध्ये कसे राहिले होते, साने गुरुजी स्वतः काम करायचे, झाडू मारायचे, हे सगळं मी वाचलेलं. त्याच्यामुळे मी म्हणलं की काम करायची काही लाज वाटू द्यायची नाही. परंतु मला लोकमान्य टिळकांचा सुद्धा एक डायलॉग आठवला. लोकमान्य टिळक काय म्हणले होते, की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपलं उचलणार नाही. तर असं ते ज्यावेळी मला हे मंडळी दम द्यायची की तुम्ही भांडे घासा, त्यावेळी मी म्हणायचो, मी लोकमान्य टिळक असे म्हणाले होते, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपलं उचलणार नाही. तर मी भांडे घासेन, परंतु मी ज्या भांड्यामध्ये जेवलोय तीच भांडे मी घासणार, आणि जी सार्वजनिक भांडी आहेत की ज्याच्यामध्ये आपण काही भोजन आणतो तर ती भांडी घासायला मला काही हरकत नाही. परंतु तुमची भांडी, तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः खाल्लंय, तुम्ही जेवण केलेलं आहे, प्रत्येकानं आपापली भांडी घासली पाहिजेत. तर त्यांना काय मान्य नव्हतं, आणि पहिल्या दिवशी अशा पद्धतीचं खटके उडाले. तर कोल्हापूरमध्ये एक मला चांगलं तिथल्या कायद्याने शिकवलं होतं, की म्हणजे चांगल्या कायद्याने, जर तुम्हाला अन्य कोणी कैदी त्रास देत असतील तर सगळं लेखी तक्रार करून टाका. तर मग मी त्याचा आधार घ्यायचं ठरवलं, आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, की तो जो नाना आणि शिवतारे त्या दोघांनी मूर्खपणा केल्यामुळे मला ते आयतं खोलीत मिळालं तक्रार करायची. आणि काय खोलीत मिळालं, तर मला तुम्हाला सांगतो, झोपायला त्यांनी जागाच पुरेशी दिली नाही. म्हणजे एक वीत साधारण 3 ते 4 फूट, एक वीत असे 3 ते 4 फुटाची झोपायची जागा ठेवली, आणि तीही कुठं? शौचालयाला निकट, म्हणजे जिथून शौचालयाची दुर्गंधी नाकात येईल, जिथं म्हणजे शौचालयाच्या उंबऱ्याला चिटकून ती जागा होती. तिथं म्हणजे ते पाय पुसलेले वगैरे सगळे कपडे तिथं पडलेले आहेत. कुणाला शौचालयाचं जायचं असेल तर ते माझ्याच बिछाण्यावर पाय ठेवतील, अशा पद्धतीची मला त्यांनी जागा दिलेली होती. तिकडं त्या शिवतारे आणि त्या नानाने प्रचंड जागा घेतली, आणि मला मात्र ही अशी थोडीशी जागा दिलेली आहे. तर आणि मला अंदाज आला की हे जे 2 डाकू दिसत आहेत, डाकू म्हणजे मी विडंबनात्मक या अर्थाने वापरतोय, आणि ते खरंही मानू शकता किंवा नाही मानू शकता, ते त्याच वृत्तीचे होते. तर ह्यांचे रंग वेगळेच दिसत आहेत, आणि ते ज्या पद्धतीने मला बोलायला लागलेले होते त्यावरून दिसत होते की ह्या जे काही मला अगोदर शंका वाटत होती की काहीतरी माझ्या विरोधात षडयंत्र चाललेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळी क्वारंटाईनमध्ये होतो त्यावेळी मला अनेक कैद्यांनी अलर्ट केलं होतं की इथं तुमच्या विरोधात तुम्हाला त्रास देण्यासंदर्भात बाहेरून फोन आलेले आहेत, तुम्ही सावध राहा. माझे जे हितचिंतक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं, तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्हाला काहीतरी समजा त्रास दिला तर तुम्ही काहीतरी बोलाल आणि त्यातून काहीतरी भांडण निर्माण करणं, त्यातून तुम्हाला इजा पोचवणं किंवा तुमच्यावर नवीन केस तयार करणं, अशा पद्धतीचे प्रयत्न होतील, त्यामुळे तुम्ही सावध राहा. आणि ते जे हितचिंतक होते त्यांनी मला वारंवार सांगितलेलं होतं. एवढंच नाही तर मला कोल्हापूरमध्ये असताना तर प्रशासनानं सांगितलं होतं, आणि इथंही असताना मला प्रशासनातल्या लोकांनी सांगितलेलं होतं की इथं काही कैदी चांगले नसतात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही चांगले माणसं आहात, तर इथं तुम्हाला मुद्दाम कुणीतरी वाटेला जाईल, त्रास देईल, तर तुम्ही काय सावध राहा, त्यांच्या नादाला लागू नका, आणि तुम्हाला काही त्रास झाला तर आम्हाला सांगा. अशा पद्धतीचं प्रशासनाने मला अगोदरच सांगितलं होतं, कोल्हापूरच्याही आणि सातारच्याही. मग काय झालं की रात्रीच्या 11 वाजल्या, 11 नसतील, एक 9:30-10 वाजले असतील, सगळ्यांनी बिछाने टाकले होते. मला एवढी सिटीजभर जागा दिली, त्याच्यावर मी झोपू शकत नव्हतो. मग मी काय केलं, मी सरळ मांडी घालून बसलो. मी क्वारंटाईनमध्ये असतानाच वही आणि पेन मिळवलेला होता. वही काढली आणि सरळ कारागृह अधीक्षकांच्या नावाने मी पत्र लिहायला सुरुवात केली. आणि पत्र लिहायला सुरुवात केल्यानंतर मग मात्र कैदी थोडेसे हादरले. कारण तुम्हाला सांगतो, लेखी तक्रार केली ना तर लेखी तक्रारीचा फार मोठा परिणाम होतो. कारण ह्या लोकांनी 3-3, 4-4, 5-5 वर्ष सडलेले असतात, आणि मग जर का कोणी त्यांच्या विरोधात तक्रार केली तर मग ते तक्रार ज्या न्यायालयामध्ये त्यांचा खटला दाखल चाललेला असतो त्या न्यायालयामध्ये जेल प्रशासन त्या न्यायालयामध्ये ही तक्रार पाठवू शकतं यांच्या वर्तणुकीबद्दल. आणि मग अगोदरच त्यांनी गंभीर गुन्हे केलेले असतात, गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली ते कैदेत असतात, आणि मग हे नवीन असं काहीतरी झालं तर मग आपलं संकट आणखी वाढू शकतं ह्याची त्यांना भीती असते. तर मग मी ते पत्र लिहायला घेतल्यामुळे थोडेसे ते नरमल्यानंतर मग थोडीशी जी मगाशी बोललो, मला साधारण अशी 1 वीतची जागा होती, तिथं 2 वीत केली, आणि मग कसं बसत ती रात्र मी
काढली तिथं. आणि तुम्हाला सांगतो की माझ्या जेलमधल्या कालावधीमध्ये मला छान झोप लागायची. म्हणजे इथं मी घरी माझी झोप लागत नाही, परंतु तिथं मात्र माझी छान झोप लागायची. मला काहीच म्हणजे मी वारंवार जे म्हणतो की माझा कारागृहातील कालावधी हा मी एन्जॉय केलाय, खरोखर एन्जॉय केला. तर माझी छान झोप लागली. परंतु दुसऱ्या दिवशी मी ते पत्र जे आहे ते मी लिहून पूर्ण केलं बरं का. आणि दुसऱ्या दिवशी ते पत्र मी प्रशासनाला, मी जे काही अधिकारी आहेत त्या प्रमुख अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. त्यांना मी ते पत्र दिलं. त्या अधिकाऱ्यांनी विचारलं की त्यांना मी सांगितलं सरळ असं जागेचा प्रॉब्लेम आहे. मला त्यांनी विचारलं की कोण कोण आहेत तिथं कैदी. तर मग तिथं जे दुसरे जे बाबा होते, म्हणजे पोलिसांना बाबा म्हटलं जातं, तर त्या बाबांनी सांगितलं की साहेब तिथं ते शिवतारे आणि नाना हे दोघे जण आहेत. तर मग ते जे साहेब आहेत ते ते जे कारागृहाचे जे अधिकारी होते त्यांनी मग त्या बाबांना म्हणाले की अरे ते दोघांना एका रूममध्ये कशाला ठेवलंय, त्यांना वेगवेगळं करायला पाहिजे. तर त्यांना सांगा की यांना व्यवस्थित जागा द्या, म्हणजे तुषार खरातांना जागा द्या. आणि तुम्ही जर ती जागा नाही दिली तर मग तुम्हाला वेगवेगळं केलं जाईल असं. मग त्यानंतर मग ते जे बाबा आहेत त्यांनी त्या शिवतारे आणि त्या नानाला सांगितलं की बाबा हे असं असं साहेबांनी निरोप सांगितलेला आहे. परंतु जसं मी म्हटलं तसं हे शिवतारे आणि नाना या दोघांना बाहेरून कुणीतरी फिडिंग केलेलं होतं तुषार खरातला त्रास देणं. म्हणजे ते डायरेक्टली त्या दोघांना निरोप आला नसला तरी त्यांचा आतमध्ये कुणीतरी पंटर होता. त्या पंटरला तो निरोप आलेला. आणि तो कोण पंटर आहे ते मी नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन की तो पंटर माझ्या विरोधात तिथं सगळी सूत्र फिरवायचा. आणि मग मला त्या खोलीत टाकल्यानंतर मग आणि त्याच्यात हे असं झालं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझी तक्रार पोहोचल्यानंतर प्रशासनाने त्या दोघांना झापलं. आणि मी त्याच्यामध्ये अशी अपेक्षा व्यक्त केली होती की माझ्या लक्षात आलं होतं हे दोघं त्रास देत आहेत मला. तर मी अपेक्षा व्यक्त केली होती मला दुसऱ्या कोठडीमध्ये टाका, किंवा तिकडं 8 नंबरची जी बराक आहे तिकडे टाका, किंवा ह्या दुसऱ्या जी आणखी एक बराक आहे तिथे टाका, परंतु ह्या खोलीत नको मला. परंतु माझं काही प्रशासनाने ते ऐकलं नाही. परंतु त्यांना तंबी दिली. त्याच्यानंतर काय झालं की मग त्या दोघांनी ते जे बाबा आहेत त्या बाबांनी त्या दोघांना सांगितलं अरे हे तुम्ही असं साहेबांनी निरोप दिलाय की त्यांना पुरेशी जागा द्या, नाहीतर तुम्हाला वेगवेगळं केलं जाईल. तर तक्रार केली असं म्हटल्यानंतर मात्र त्या दोघांच्या, म्हणजे शिवतारे आणि हे नाना या दोघांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि त्यांनी अतिशय घाणेरड्या शिव्या द्यायला लागल्या. अतिशय घाणेरड्या, म्हणजे त्या जेलमध्ये जे कैदी आहेत ना हे वर्षानुवर्ष राहणारे, अतिशय घाणेरड्या शिव्या देतात. त्यांनी मला घाणेरड्या शिव्या दिल्या. ते बोलले की तो शिवतारे तर मला बोलला की तुला दाखवतोच, तू तू तर ना तुला दाखवतोच, तुला माहित नाही आम्ही कोण आहे काय आहे वगैरे वगैरे. तर तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा अट्टल कैदी मी त्या कोल्हापूरला बघितले होते. पण तिथंही त्रास झाला, पण इतका नाही. अशा पद्धतीचा त्रास झालेला नव्हता. तो कसा झाला त्रास तो मी एक यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर मग ह्यांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि त्या बाकीच्या कैद्यांना ते बोलले की चला आपणही जाऊया आणि ह्याच्या तुषार विरोधात तक्रार करू. पण पण झालं असं की बाकीचे जे कैदी होते ना त्यांचाही त्रास हलका झाला माझ्यामुळे. उलट ते खुश झाले आणि बाहेर येऊन उलट मला म्हणायचे की साहेब ते तक्रार काय मागे घेऊ नका. म्हणजे या दोघांचं असं म्हणणं होतं की ते तक्रार मागे घ्या. परंतु ते बाकीचे मला कैदी म्हणायचे साहेब तुम्ही फार चांगलं केलं, तुमच्यामुळे आमचाही त्रास वाचला आणि तुम्ही काय तक्रार मागे घेऊ नका. तुम्ही असं ठाम राहिला तर हे या दोघांचा त्रासापासून वाचतील. आणि हे तुम्हाला हे जे दोघं आहेत हे आम्हालाही त्रास देतात, परंतु तुम्हाला जास्त त्रास देत आहेत. त्यांच्या मनात तुमच्याविषयी काय आहे हे माहित नाही, पण ते तुम्हाला जास्त त्रास देत आहेत. तर मग अशा पद्धतीचं मला अन्यही कैद्यांचा, त्या रूम मधले अन्यही कैदी आहेत त्यांचा असा इनडायरेक्टली मला सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या भावनाही मला कळल्या. परंतु माझ्याबरोबर जो पुष्पा होता ना त्या पुष्पाला त्यांनी त्रास द्यायचे. आणि मला समजा काही शिवी द्यायचे, मला काही चिमटा काढायचे, मला काही डिवचायचे, तर त्या पुष्पाला बोलून ते मला लागेल अशा पद्धतीने त्या पुष्पाला बोलायचे. आणि तो पुष्पाला तर त्यांनी बेजार करून टाकलं. आणि नंतर तर असं केलं की तो पुष्पा आणि मी आम्ही दोघं वेगळे आणि हे बाकीचे सगळे वेगळे अशा पद्धतीचं केलं गेलं. पण तसं जसं तुम्हाला मी बोललो तसं की अन्य कैद्यांना सुद्धा माझी भूमिका आवडलेली होती, त्यामुळे ते त्याचे सगळेच ऐकत होते असं नाही. तर अन्य काही तो काय म्हणायचा तो शिवतारे आणि नाना की तुम्ही दोघं हे दोघांचं तुमचं जो काही कारभार आहे तिथला, म्हणजे कारभार म्हणजे काय की पाणी आणणं असेल, प्यायचं पाणी, जेवण घेणं, त्याच्यानंतर झाडू मारणं वगैरे. तर ते बोलले की इथं तर 2 टीम असतील, ही आमची बाकीचे 9 जण 8 ते 9 जण होते, ते आमची टीम वेगळी आणि तुमच्या दोघांची टीम वेगळी.
तुम्ही दोघांनी अर्ध काम तुम्ही दोघांनी करायचं, अर्ध काम आम्ही दोघांनी करणार. तर म्हणजे अर्ध काम म्हणजे कसं की ते 11 जणांची भांडी धुवायची, तर त्याच्यामध्ये एक दिवस आम्ही दोघं आणि ते 8 जण एक दिवस. तर मी त्यांना पुन्हा सांगितलं, सगळी कामं समान पद्धतीने केली जातील. 11 जण आहेत, तर 11 पद्धतीने त्याचे 11 टप्पे करा आणि तुम्ही दोघांनी कामं केली पाहिजे. ते जे दोघं सर्वात महत्वाचं आहे की त्याच्यामधले 4 ते 5 जण जे आहेत ते बिलकुल कामच करायचे नाहीत. जो नवीन येईल त्याला ते कामं करायला लावायचे. म्हणजे स्वतःची कामं म्हणजे स्वतःचं भांडं धुणं असेल, झाडू मारणं असेल, शौचालय साफ करणं असेल, जेवण आणणं असेल, जेवण वाढणं असेल, तर हे गोष्टी त्यातले 4 जण असे होते, 4 ते 5 जण की जे अजिबातच करायचे नाहीत. म्हणजे झाडू सुद्धा हातात धरायचे नाहीत. इतके कामचुकार होते. त्यातले एक जण वयस्कर होते म्हणून त्यांचं सोडून द्या ते आणि ते माणूस चांगला होता. परंतु ते जे शिवतारे आणि नाना हे जे 2 गुंड होते, तर ते मात्र अजिबात कामं करायचे नाहीत आणि ते आमच्यासारख्या लोकांना त्रास द्यायचे. तिथं मी आणि त्याच्यात त्याला बाहेरून फिडिंग केलेलं असल्यामुळे ते मला आणखी त्रास द्यायचे आणि त्याच्यात मी त्यांना काही घाबरत नव्हतो. मी त्यांना ते ज्यावेळी मला त्यानंतर ते मला अक्कलही शिकवायला लागले, की जेलमध्ये असे नियम असतात. मी म्हणलं, "कुणी नियम बनवलेत? हे तुम्ही कायद्याने बनवलेत ना, प्रशासनाने नियम असा बनवलाय का?" तर त्याच्यामुळे काय झालं, की दुसऱ्या दिवशी परत मी त्या बाबांना निरोप पाठवला, की म्हणलं, "साहेब, मी ते तक्रार केल्यामुळे ते दोघे जण आणखी त्रास द्यायला लागलेत." आणि मग मग जे अधीक्षक आहेत त्यांनी काय केलं, मग त्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या प्रत्येक कोठडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतात बरं का आणि एक डायरेक्ट फोनची सुविधा आहे. म्हणजे तिथे एक असं बटन दाबलं, की म्हणजे आम्हाला जर काही इमर्जन्सी काही सांगायचं असेल, तर तो डायरेक्ट कारागृहाच्या गेटवर प्रशासनाकडे तो फोन जातो आणि डायरेक्ट तक्रार करता येते. आणि प्रशासनालाही काही सांगायचं असेल आमच्यातल्या काही कायद्याला किंवा बोलवायचं असेल काय, तर ते प्रशासन सुद्धा सांगत असतं. परंतु ते खालचे जे बाबा लोक आहेत ते त्यांच्यापर्यंत हे त्या मशीनद्वारे ते कम्युनिकेशन होत असतं. परंतु ते एके दिवशी संध्याकाळी डायरेक्ट अधीक्षकांचा फोन आला आणि त्यांना ते त्या फोन म्हणजे त्या मशीनवरचा ते मशीनचा फोन वाजला आणि असं ते अधीक्षकांचा असा कधी फोन आलेला नव्हता, असं तिथल्या कैद्यांचं म्हणणं की असा कधी फोन येत नाही. आणि त्यांनी सगळ्या रूममधल्या लोकांना सूचना केली की तुमच्या रूममधून तक्रारी येत आहेत, या तक्रारी जर परत आल्या तर मी हे सहन करणार नाही वगैरे वगैरे असं त्यांनी आणि चांगली भूमिका घेतली. त्याचं एक प्रशासकीय प्रमुख म्हणून किंवा त्यांनी जे करायला पाहिजे ते त्यांनी केलं. आणि तो फोन आल्यामुळे, तो झापल्यामुळे आणि तो जो फोन होता ते जरी त्या साहेबांनी कोणाचं नाव नाही घेतलं, सगळ्यांनाच सूचना केली असली, तरी त्या दोघांना मात्र राग आला. ते दोघं मग माझ्या नावाने बोंबलायला लागले, की तुला आता सोडतच नाही, तुला असंच करतो, तसंच करतो. आणि त्यांना तसंही अगोदरून मी वारंवार जे सांगतोय, की त्यांना बाहेरून फिडिंग होतं. त्याच्यानंतर मग 4थ्या-5व्या दिवशी 4था, 5वा, 6वा दिवस असेल, गुरुवार होता. गुरुवार आणि सोमवार असे 2 दिवस आठवड्यातून 2 दिवशी प्रशासनाचा राऊंड येतो. म्हणजे प्रत्येक कैद्याला त्याचं जे मुक्कामाचं ठिकाण आहे त्याला बाहेर उभं केलं जातं सगळ्यांनाच ओळीनं रांगेत. आणि ते जे अधीक्षक आहेत, जेलचे अधीक्षक आहेत, ते येऊन राऊंड घेतात आणि बाबा कुणाची काही तक्रार आहे का, कुणाला काही सांगायचं आहे का वगैरे असं विचारतात. आणि तुम्हाला सांगतो तिथं ते कैदी शक्यतो कुठला कैदी असे काही सांगायच्या भानगडीत पडत नाही, कारण सगळे घाबरून असतात. कारण ते जेल आहे, हे काही शाळा नाही किंवा वसतिगृह नाही की तुम्हाला जो काही त्रास होतोय तो तुम्ही सांगितला आणि तो ऐकलाच जाईल असं. तर मग काय झालं की ते राऊंड येत असताना मी मात्र तक्रार केली आणि मी जसं बोलायला सुरुवात केली म्हणल्यानंतर ते बाकीचे कैदी सगळे म्हणजे सगळ्याच बराकीतले जे काही असतील तिथं साधारण 100 कैदी असतील, ते सगळे माझ्याकडे बघायला लागले, बाबा हा काय सांगतोय. तर मी परत सांगितलं की साहेब, इथं खोलीमध्ये मला त्रास होतोय त्या कोठडीमध्ये, तर मला ही कोठडी नको, इथून मला दुसऱ्या कोठडीत द्या किंवा दुसऱ्या बराकीत टाका. मग तुम्हाला सांगतो ते साहेब गेले आणि साहेबांनी जाताना सांगितलं की ठीक आहे, मी याच्यावर निर्णय घेतो. आणि मग त्यांनी काही निर्णय जो घेतला तो मात्र डेंजर निर्णय घेतला. काय घेतला, तर ते जो नाना आणि तो जो शिवतारे हे जे दोघं जण होते नग, त्या दोन्ही गुंडांना त्या खोलीतनं बाहेर काढायचा त्यांनी निर्णय घेतला. जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं की त्या दोघांनी जागा व्यापलेली होती, त्यांनी बिछाना एकदम राजेशाही थाटासारखा हे केलेला होता, तो त्यांचं प्रस्थ निर्माण केलेलं होतं. आणि तिथल्या त्या सगळ्या त्याच्या काही 10-15 खोल्या आणि ती एक बराक
अशा सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं एक वर्चस्व होतं. त्याला जसं मी यापूर्वी सांगितलेलं आहे 302 आणि 307 मधले जे काही आरोपी असतात, तर त्यांना कारागृहामध्ये मोठा मान-सन्मान असतो. आणि ह्या दोघांनी हे तर तिथं वरिष्ठ होते, प्रस्थापित होते. त्यांचा प्रचंड तिथं दरारा होता, भीतीयुक्त दरारा होता. म्हणजे एक भीतीयुक्त दरारा ते ही मंडळी निर्माण करतात, पण दाखवतात असं, की बाबा आम्हाला आदरयुक्त दरारा आहे. तर आदरयुक्त दरारा वगैरे काय नसतो, भीतीयुक्त दरारा असतो. त्यांचा भीतीयुक्त दरारा होता. आणि मग संध्याकाळी साहेबांनी त्या दोघांना बाहेर काढलं. म्हणजे मला जे दुसऱ्या खोलीत टाकायला पाहिजे होतं तसं नाही झालं, तर त्या दोघांनाच बाहेर काढलं. आणि जसं त्या दोघांना बाहेर काढलं तसं आमच्या खोलीमधले एक दोघे जण वगळता बाकीच्या लोकांमध्ये प्रचंड आनंद पसरला. बोलले, बरं झालं, फार मोठ्या संकटातून मोकळे झालो. आणि ज्यावेळी ते बाहेर काढायचा निर्णय झाला, त्यावेळी मला ह्या दोघांनी, शिवतारे आणि नाना, ह्या दोघांनी प्रचंड शिव्या दिल्या. तर तो नाना बोलला, की तुला बाहेर गेल्यानंतर सोडतच नाही, तुझी सुपारीच घेतो, तुला जीवेच मारून टाकतो. त्याच्यावर शिवतारे बोलला, बाहेर गेल्यानंतर नाही बोलला, मी तुम्हाला इथं आतमध्येच दाखवतो, तुम्हाला सोडतच नाही, काय व्हायचे ते होते. तर इतकी डेंजर धमकी दिली, म्हणजे मला जीवच मारून टाकायची धमकी दिली. आणि तुम्हाला सांगतो, मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्यानंतर तो रात्र गेली, दुसऱ्या दिवशी मात्र अख्ख्या त्या जेलमधल्या ती बराक आणि आमची ती कोठडीची लाईन, प्रचंड असं तंग वातावरण होतं. कारण अत्यंत प्रस्थापित अशा 2 लोकांना मी दणका दिलेला होता. आणि तो दणका देणं गरजेचं होतं, कारण अ, बाहेरून त्यांना बाहेरून त्यांना मला त्रास देण्यासाठी कुणीतरी प्रेरणा दिलेली होती. आणि ह्याच्यामध्ये प्रशासन सामील होतं की नाही हे मी आताच सांगू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने ते 2 लोकं त्रास देत होती, तर त्याच्यावरून बहुधा प्रशासनालाही वाटलं असेल की ह्या माणसाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे लवकर यांना इथून बाहेर काढलेलं बरं पडेल, आणि ते प्रशासनाने ती कार्यवाही केली. अ, आणि तुम्हाला सांगतो, मी जो अगोदर गायकवाड नावाचा जो मुलगा बोललो होतो, की सुरुवातीच्या काळात माझ्या रूममध्ये होता. तर तो त्यावेळी परत माझ्याकडे आला आणि त्याने मला दम दिला, की "काय हो खरात, कसल्या ह्या दोघांनी तुम्हाला त्रास दिलाय?" मी म्हटलं, "तुला काय करायचं रे? तुझा काय संबंध आहे?" तर तुम्हाला सांगतो, की तो जो गायकवाड आणि हे दोघं, त्यानंतर जे पुढचे माझे 8-10 दिवस तिथं जे निघाले, 8-10 जास्तच असतील, तर तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी यापूर्वी तुम्हाला सांगितलंय, की आम्हाला सकाळी 7:00ला बाहेर काढलं जातं, परत 11-11:30ला आतमध्ये घेतलं जातं, परत 3 वाजता परत बाहेर काढलं जातं, परत 5 वाजता आतमध्ये घेतलं जातं. तर ज्यावेळी ह्या खोल्या मोकळ्या सोडल्या जायच्या, तर त्यावेळी म्हणजे खोल्या मोकळ्या केल्या जायच्या, ज्यावेळी आम्हाला बाहेर पाडण्यासाठी कैद्यांना बाहेर अ, अन्य कायद्यांमध्ये मिसळता येतं, गप्पा मारता येतात, व्यायाम करता येतो, या कारणासाठी बाहेर काढलं जातं. तर त्या काळात तो जो गायकवाड असेल किंवा नाना असेल, शिवतारे असेल, तर ही मंडळी माझ्या रूममध्ये येऊन बसायचे, मला त्रास द्यायचे, माझे पेपर आलेले वाचायचे. आणि तिथं तो जो गायकवाड आहे, तो गायकवाड म्हणा किंवा शिवतारे, हे सरळ-सरळ धमक्या द्यायचे. तर जे आमचे बाकीचे रूममधले जे लोक आहेत, तर त्यांना मी सांगितलं होतं, की "अरे ते येतात आणि जे पेपर आहेत, मग माझे पेपर जे येत आहेत लोकसत्ता आणि महाराष्ट्राचे, ते नीट वाचत नाहीत. कशी पानं इकडं-तिकडं टाकून देतात. काही पानं ते घेऊन जातात. विशेषतः संपादकीय पानं जे मला वाचायला आवडायचे, ते पानं ते घेऊन जायचे हे." तर मी सांगितलं, की "हे असं होतंय आणि त्यांना सांगा माझ्या पेपरला हात लावू नका." तर त्या गायकवाड यांनी, ह्यातल्या कायद्यांनी त्यांना काय सांगितलं माहीत नाही. तर त्या गायकवाडला मात्र प्रचंड राग आलेला. आणि तो गायकवाड मला सारखाच धमक्या द्यायला लागला. "काय हो खरात, काय हो तुम्ही?" म्हणजे अगदी माझं मी काम करत असेल, तरी मी जसं बोललो, की मला डिवचण्यासाठी, मला उचकवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जातील, असं अगोदरच मला सांगितलेलं होतं. आणि हा गायकवाड, शिवतारे आणि नाना हे जेवढं काही करता येईल तेवढ्या पद्धतीने करत होते. आणि तुम्हाला सांगतो, की ज्यावेळी मला जामीन मिळाला, ते तरुण भारतमध्ये बातमी आलेली होती. सातारच्या तरुण भारतमध्ये बातमी आलेली होती. आणि ते एक कैदी ओरडतच आला, की "अहो खरा साहेब, तुमचा जामीन झाला, पेपरला बातमी आली" वगैरे, वगैरे, वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये अख्ख्या जेलमध्ये ती चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर मात्र ते गायकवाड, शिवतारे आणि नाना ह्या तिघांचं पित्त खवळलं. तुम्हाला सांगतो, की ज्यावेळी मी अंघोळीला गेलेलो होतो, तिथं तो गायकवाड आला. त्या गायकवाडने मला धमकी दिली. मग मला वाटलं, म्हणजे तिथं आल्यानंतर तो अशा तोऱ्यात आलेला होता, की मला वाटलं आता हा 100% मारहाण करणार. परंतु तिथं बाकीचे जे कैदी होते, आणि कसं आहे, की एक प्रस्थापित कैदी काय करत असेल, तर अन्य कैदी हे त्याला कोणी विरोध करत नाहीत. म्हणजे आता अशी जर एखादी गोष्ट बाहेर झाली आणि कोणी जर मारहाण करायला आलं, तर बाकीचे लोकं मध्ये येतील सोडवायला.
तसं तिथं होत नाही. तर तो तिथं आला. फक्त एक झालं होतं, की माझ्याबरोबर जो माझ्या रूममधला तो जो पुष्पा नावाचा जो कैदी आहे, तो माझ्याबरोबर तिथं उभा होता आणि तो तसा दिसायला धिप्पाड होता. त्याच्यामुळे गायकवाडचा प्लॅन बहुधा फसला. त्याने मला काही मारहाण केली नाही, काही नाही. परंतु तो उलटं-सुलटं बोलला, शिवीगाळ केली. तिथंच एक आणखीन एक कैदी होता. तोही म्हणजे तो बाहेरच्या रूममधला होता, परंतु ह्याचा मित्र होता गायकवाडचा. तोही त्यावेळी उलटं-सुलटं बोलला, काही शिव्या दिल्या. परंतु माझा त्यावेळी जामीन झालेला होता आणि मला माझ्या हातून कुठलीही मी चूक होऊ द्यायची नव्हती. यापूर्वी मी ही काळजी घेतलेली होती. त्यामुळे मी काही तिथं बोललो नाही. ते बोलण्याच्या लायकीचेच लोकं नसतात. तर त्याच वेळी मी ठरवलं होतं, की जे काही बोलायचं ते आपण बाहेर बोलू. तर मग जामीन झालेला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी लखोटा म्हणजे न्यायालयातनं जामीन झाल्याचं पत्र येऊन कारागृहात येईल असं मला वाटलं होतं संध्याकाळी, परंतु ते काही आलं नाही संध्याकाळी. त्यामुळे म्हटलं दुसऱ्या दिवशी तरी येईल आणि त्या दिवशी संध्याकाळी काय ते आलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र ते आलं. आलं आणि मला अगोदरच 1-2 तास म्हणजे साधारण मी 11च्या दरम्यान मी जेलमधनं बाहेर पडलो असेल, परंतु मला साधारण 8 वाजताच हिंट दिली होती प्रशासनातल्या लोकांनी, की खरात हा तुमचा शेवटचा दिवस आहे. तयारीत राहा म्हणजे म्हणजे तुम्हाला कधीही नाव पुकारलं जाईल. तिथं लाउडस्पीकरवर नाव पुकारलं जातं, की जामिनावर सुटणाऱ्या बंद्यांची नावं असं पुकारलं जातं आणि जे काही ज्यांचे जामिनाचे कागदपत्र आलेले असतात ते नावं पुकारली जातात. तर त्या दिवशी दोघे जणच आम्ही होतो आणि एक दुसरा कैदी होता आणि मी एक असं आमच्या दोघांची नावं पुकारली. नावं पुकारल्यानंतर तो जो जो गायकवाड आहे त्याला आदल्या दिवशी तर मी मगाशी बोललोच, की आदल्या दिवशी समजलेलंच होतं गायकवाड, शिवतारे, नानांना. परंतु दुसऱ्या दिवशी तर अधिकृतपणे नाव माझं पुकारलं गेलं. पुकारल्यामुळे गायकवाड ज्यावेळी मी जात होतो सगळं माझं तिथं जमा करावं लागतं आपण बाहेर पडताना जे ताटवाटी आणि बिछाना जो आहे तो त्या प्रशासनाकडे जमा करायचा असतो. तर ते ताटवाटी मी जमा केली. निघण्यापूर्वी माझे जे काही मी खरेदी केलेलं साहित्य होतं, बिस्किट असतील, बरंच खायचं साहित्य होतं. जवळ-जवळ 3,000-1,000 रुपयाचं ते साहित्य होतं. 3,000 म्हणजे कारागृहात 30,000 असल्यासारखं आहे. तर ते 3,000-1,000चं साहित्य होतं. ते मी तिथल्या काही कैद्यांना दिलं. काही माझे टॉवेल असेल ते त्या कैद्यांना वापरायला दिले. माझे कपडेही दिले. कारण तिथं मिळत नाहीत सहजासहजी. ते सगळे मी त्या कैद्यांना कोणाकोणाला वाटून टाकलं. तर ते निघत असताना नेमका तो तिथं आला गायकवाड आणि मला बोलला, "बाहेर आलो की तोडणार तुम्हाला, तोडणार." अशा पद्धतीचा तो गायकवाड बोललेला आहे. रहमतपूर पोलीस ठाण्यातली त्याची बहुधा केस आहे. त्याचे वडील पोलीस आहेत आणि हा माणूस असा बोलतो. त्याच्यानंतर तिथं अन्य एका कैद्याने मला आवाज दिला त्या बाजूच्या बराकीत म्हणून आणि कसं आहे ज्यावेळी एखाद्याचा जामीन होतो ना, त्यावेळी सगळे लोकं तिथं अभिनंदन करायला येतात, आभार मानायला येतात, अगदी गळाभेटी होतात. तर तशा पद्धतीचे मला लोकं भेटायला येत होती आणि तिथं तो नाना मला बोलला, की "आपण बाहेर भेटूच. तुझी सुपारीच घेतलेली आहे आणि बाहेर तुझा मी कार्यक्रम करतो." असं त्या नानाने मला त्यावेळी धमकी दिली जाताना म्हणजे मी बाहेर जात असताना जामीन झाल्यानंतर मी बाहेर जात असताना त्या नानाने जो धनाजी असं त्याचं नाव आहे, कराड पोलीस ठाण्यातली त्याची केस आहे. तर त्याने मला ही अशी धमकी दिली. तर मी काय आपलं लक्ष दिलं नाही. त्या बाकीच्या कैद्यांनी सांगितलं, की "घरात काय तिकडे लक्ष देऊ नका आणि आता हा काही विचार बी करू नका. हे दोघांनी तुमच्याविषयी काय बोलले आणि मुळात ते स्वतःच त्यांना स्वतःचीच केस सॉल्व्ह करायची पडली आणि ते तुम्हाला काय बाहेर येऊन करणार आहेत. तर ठीक आहे, जे काही बोलायचं ते बोलले ते. परंतु मला जे काही 102 दिवस मी होतो तिथं, त्यातले हे जे शेवटचे 15-20 दिवसात हा जो त्रास झाला, तितका भयानक त्रास यापूर्वी मला कोल्हापूर असेल किंवा सातारा जेल असेल, तर इतका कंटिन्यू नाही झाला. कोल्हापूरमध्ये एक 3, 4, 5 दिवस मला थोडासा त्रास झाला होता. परंतु हा पूर्ण माझे हे दुसऱ्या टप्प्यातले जे सातारा कारागृहामधले सगळेच्या सगळे दिवस या अ, नाना, शिवतारे आणि त्याची जे काही ही गँग होती, त्या गँगकडून अशा पद्धतीचा वेगवेगळ्या प्रकारचा हर तऱ्हेचा त्रास झाला आणि त्यावेळी मला एक शेवटच्या 4-5 दिवसात म्हणजे ह्या लोकांनी, हे जे बाहेरची मंडळी आहेत, ज्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं, तर त्यांनी अन्य एका कैद्यामार्फत तिथल्या मोठ्या सातारामधल्या फेमस गँगमधल्या टोळीमधला एक कैदी तिथं आहे. त्याने माझ्यासोबत एक संवाद साधला होता. त्याच्यावरही मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. तर परंतु त्याने मला त्रास दिला नव्हता. तर हे प्रकरण मिटवण्यासाठी काय करता येईल असा तो मला संवाद साधत होता. परंतु त्याच्याच मार्फत हे नाना आणि शिवतारे ह्यांनी हा त्रास दिलेला 100% मला खात्री आहे. त्याच्यामार्फत दिला असेल किंवा अन्य कुणाच्याही मार्फत. परंतु बाहेरच्या सांगण्यावरून झालेला हा त्रास होता. कारण अगोदर 3 महिने मी बघितलेलं होतं
आणि कैदी कसे वागतात, कैद्यांची बॉडी लँग्वेज हे मी अगदी अनुभवलेलं होतं. त्याच्यामुळे हा माझी सुपारी माझी सुपारी देण्या इतपत, सुपारी घेण्या इतपत इतका हा विषय पुढे गेलेला होता किंवा माझ्यावर केस आतमध्येच एखादी 5वी केस पडावी इतपत प्रयत्न झालेले होते. तर हे सांगण्यासाठी मी आज व्हिडिओ केलेला आहे. आणि हा एक शेवटचा सांगतो, की त्यानंतर मी बाहेर पडलो, बाहेर सुटलो. तिथं मी 2-3-4 दिवस मी तिथंच राहिलो आणि नंतर मी पुण्याला आलो, मुंबईला आलो. त्यानंतर काय झालं, की माझ्या रूममधलाच एक कैदी तो नंतर काही दिवसानंतर जवळ-जवळ 10-12 दिवसानंतर तो सुटला आणि त्याचा मला फोन आला. तर मला म्हणे, की "अहो तुम्ही बाहेर आहात की आतमध्ये आहात?" तर मी म्हटलं, "आतमध्ये काय विषय?" त्यावेळेस झाला माझा जामीन, मी बाहेर आलो. ते बोलले, "नाही, नाही, ते नाना आणि शिवतारे त्या दोघांनी तुमचा असा अपप्रचार केलाय, की तुम्ही जेलच्या बाहेर पडल्या-पडल्या तुम्हाला अरेस्ट केलेली आहे आणि तुम्हाला येरवड्याच्या पुण्याच्या जेलमध्ये टाकलेलं आहे." तर त्या नानाची, शिवतारेची किंवा गायकवाडची मी इतकी जिरवलेली होती. त्यांना मी या सगळ्या म्हणजे ते मला त्रास देत असताना मी त्यांना महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे यांचं तत्वज्ञान सांगायचो. त्यांना जे काही मला त्रास द्यायचा होता, ते त्रास देण्यासाठी त्यांनी जे काही कंत्राट घेतलं होतं, तर ते कंत्राटामध्ये ते यशस्वी झालेच नाही. उलट माझे हे सगळं मी जे त्यांना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचो, त्याच्यामुळे ते परेशान उलट झाले होते. आणि मग मी बाहेर पडल्यानंतर अन्य कैद्यांना माझ्याविषयी निगेटिव्ह मेसेज देण्यासाठी त्यांनी हा एक अपप्रचार केला. परंतु ठीक आहे. मला त्यावेळी मी जाता-जाताही त्यावेळी प्रशासनाला तक्रार केली होती तोंडी ह्या दोघांविषयी. त्यावेळी प्रशासनाने मला असा सल्ला दिला होता, की तुम्ही त्यांच्याविषयी त्यांची जिथं केस चालू आहे, पोलीस ठाणे असेल किंवा जिथं जे न्यायालय आहे, तिथं तुम्ही त्यांच्याविषयीचा पाठपुरावा करा. तर म्हणजे जे तुम्हाला जर त्यांना अद्दल घडवायची असेल तर. तर बांधवांनो, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, की माझी अशी काही इच्छा नाही. कारण त्यांनाही बायका मुलं असतील. ते बाहेर येऊन सुधारावेत. माझ्यामुळे त्यांचा कारावास वाईट जावा, त्यांना आणखी त्रास व्हावा अशी माझी बिलकुल इच्छा नाही. उलट ते सुधारावेत. आणि माझं म्हणणं असं आहे, की त्यांनी स्वतःहून मला त्रास दिलेला नाही, तर त्यांना मला त्रास द्यावा असं त्यांना कुणीतरी फूस लावलेली होती, म्हणून तो त्रास दिलेला होता. म्हणून माझा त्या दोघांवर, तिघांवर तसा काही राग नाही. ते सुधारतील अशी अपेक्षा करू. ते लवकर बाहेर यावं आणि त्यांचं पुढचं आयुष्य पुन्हा एक जसा वाल्याचा वाल्मिकी होतो, तसं वाल्मिकी म्हणून त्यांनी पुढचं आयुष्य जगो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद.